नमस्कार. BMS फर्स्ट इयर रचना शरीर या विषयातील आज आपण हिप जॉईंट हा टॉपिक पाहणार आहोत. त्याच्या नोट्स पाहणार आहोत. त्यामध्ये आपण त्याचं इंट्रोडक्शन, त्याच्या लिगामेंट्स, बर्से, रिलेशन्स, त्यानंतर त्याचा नर्व सप्लाय, ब्लड सप्लाय, जॉईंटच्या मुवमेंट्स आणि शेवटी आपण त्याचा क्लिनिकल ॲस्पेक्ट पाहणार आहोत व त्याची एक डायग्रामसुद्धा पाहणार आहोत. तर हिप जॉईंट टाईप आहे सायनोव्हियल जॉईंट, व्हरायटी बॉल अँड सॉकेट, आर्टिक्युलर सर्फेसेस आहेत हेड ऑफ फिमर आणि ॲसेटॅब्युलम. हा झाला हिप जॉईंटचा इंट्रोडक्टिव्ह पार्ट. नेक्स्ट पॉईंट आहे हिप जॉईंटचे लिगामेंट्स. 7 लिगामेंट असतात. त्यामध्ये फायबरस कॅप्सूल, ॲसेटॅब्युलर लॅब्रम, ट्रान्सवर्स ॲसेटॅब्युलर लिगामेंट, इलिओफिमोरल लिगामेंट, प्युबोफिमोरल लिगामेंट, इस्चिओफिमोरल लिगामेंट आणि लिगामेंट ऑफ हेड ऑफ फिमर. या 7 लिगामेंट हिप जॉईंटच्या ठिकाणी असतात. हिप जॉईंटच्या ठिकाणी एक बर्सा असतो, तो म्हणजे सॉस बर्सा. त्याचे रिलेशन्स, हिप जॉईंटच्या रिलेशन्समध्ये अँटिरियरली, पोस्टिरियरली, सुपिरियरली आणि इन्फिरियरली. अँटिरियरलीमध्ये फिमोरल वेन, फिमोरल आर्टरी आणि फिमोरल नर्व हे कंटेंट्स असतात. पोस्टिरियरली क्वाड्रॅटस फिमोरिस मसल, सुपिरियरली रेक्टस फिमोरिस मसल असते आणि इन्फिरियरली पेक्टिनियस मसल असते. हे होते हिप जॉईंटचे रिलेशन्स. तर आत्ता आपण जे मागे आर्टिक्युलर सर्फेसेस आणि रिलेशन्स पाहिले हिप जॉईंटचे, ते तुम्ही या डायग्राममध्ये पाहू शकता. सोबतच त्यामध्ये एक्स्ट्रासुद्धा रिलेशन्स दिलेले आहेत, ते तुम्ही एकदा पाहून घ्या. हा हिप जॉईंटच्या रिलेशन्सचा डायग्राम आहे. त्यानंतरचा पॉईंट आहे हिप जॉईंटचा ब्लड सप्लाय. ब्लड सप्लायमध्ये ऑब्च्युरेटर आर्टरी, त्यानंतर मेडियल अँड लॅटरल सर्कम्फ्लेक्स आर्टरी याद्वारे हिप जॉईंटला ब्लड सप्लाय होतो. नर्व सप्लाय, फिमोरल नर्व, ऑब्च्युरेटर नर्व आणि ग्लुटियल नर्व. त्यानंतर हिप जॉईंटच्या मुवमेंट्स, त्यामध्ये फ्लेक्शन, सॉस मेजर आणि इलियाकस मसलमुळे, एक्सटेन्शन, ग्लुटियस मॅक्सिमस आणि हॅमस्ट्रिंग, ॲडक्शन, ॲडक्टर मॅग्नस, ॲबडक्शन, ग्लुटियस मेडियस, मेडियल रोटेशन, ग्लुटियल मेडियसमुळे आणि लॅटरल रोटेशन जेमिली आणि ऑब्च्युरेटर मसल्समुळे. या होत्या हिप जॉईंटच्या मसल्स आणि त्याच्या मुवमेंट्स. हिप जॉईंटमधील शेवटचा पॉईंट म्हणजे त्याची क्लिनिकल ॲनाटॉमी. त्यामध्ये ऑस्टिओआर्थरायटिस, कॉक्सा व्हाल्गा, कॉक्सा व्हॅरा, पर्च डिसीज, डिसलोकेशन ऑफ हिप जॉईंट, कंजेनायटल डिसलोकेशन, फ्रॅक्चर, ट्रॉकेंट्रिक फ्रॅक्चर आणि टोटल हिप रिप्लेसमेंट. ही होती हिप जॉईंटची क्लिनिकल ॲनाटॉमी. अशा प्रकारे आपले हिप जॉईंटच्या नोट्स इथे संपतात. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.